श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, येत्या 24 ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार आणि पुत्रदा एकादशी एकत्र आल्या आहेत. जेव्हा श्रावणी सोमवार आणि पुत्रदा एकादशी एकाच दिवशी येतात तेव्हा तो दिवस अत्यंत दुर्मिळ व पुण्यकारक योग मानला जातो. संपूर्ण श्रावण महिना हा आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भगवान शिवशंकरांना समर्पित केला जातो. हा चातुर्मासामध्ये येणारा पवित्र असा महिना आहे आणि एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित केली जात असते. आणि हे दोन्ही दुर्मिळ योग एकत्र जुळून आल्यामुळं या दिवशी भगवान शिव आणि भगवान श्रीहरी विष्णू या दोघांचीही कृपा संपादन करून घेण्यासाठी दोन्ही व्रताचे नियम हे आपल्याला पाळावे लागतात. श्रावण सोमवार आणि पुत्रदा एकादशी जरी एकत्र आली असली तरी या व्रताचे धार्मिक नियम आणि महत्त्व हे खूप वेगवेगळं आहे, स्वतंत्र आहे. एकादशी हा भगवान विष्णूंचा पवित्र दिवस आहे आणि श्रावणी सोमवार हा भगवान शिवाचा अत्यंत प्रिय आहे असा दिवस आहे. आणि अशा या परिस्थितीमुळे अनेक शिवभक्तांच्या मनामध्ये किंवा विष्णू भक्तांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले असतील की एकादशी आणि सोमवार एकत्र आला आहे, मग श्रावणी सोमवार आणि एकादशीचं दोन्ही व्रत करणाऱ्यांनी हे व्रत कसं करावं, सोमवारचं व्रत केलं तर ते कधी सोडावं, फक्त सोमवारचं व्रत करणाऱ्यांनी हे कधी सोडावं, एकादशीचं व्रत करणाऱ्यांनी हे दोन्ही व्रत कशी करावीत जेणेकरून या दोन्ही व्रताचं फळ त्यांना प्राप्त होईल. तर श्रावणी सोमवार कसा सोडावा, एकादशीचं काय करावं, म्हणजे हे पारायण कधी सोडावं. एकादशी म्हटल्यावरती बघा, शिवलिंगावर शिवामूठ अर्पण करावी का, कारण बघा एकादशीला धान्य जे आहे तर ते खाणं वर्ज्य मानलं जातं. मग या एकादशी दिवशी बघा देवांना सुद्धा आपण उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवत असतो किंवा अर्पण करत असतो. तर मग शिवामूठ ही धान्याची असते, मग ती अर्पण करावी का, या दिवशी काय करावं काय करू नये, या दिवशी कोणते नियम जे आहेत तर ते पाळावेत. त्यासोबतच बघा शिवामूठ कशी अर्पण करावी, शिवामूठ अर्पण करताना कोणते नियम हे आपल्याला पाळायचे आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे याविषयीची संपूर्ण जी माहिती आहे ती तुम्हाला मिळून जाईल. चॅनेलवर नवीन आला असाल किंवा चॅनेलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या जो मंत्र आहे तर तो लिहायचा आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे तर तो जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायचा आहे, म्हणजे त्यांच्या मनामध्ये देखील असणारे काही जे प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळून जातील आणि योग्य ती माहिती त्यांना मिळून जाईल. तर बघा, श्रावण आणि पुत्रदा एकादशी बघा, म्हणजे श्रावण महिन्यामध्ये येणारी ही पुत्रदा एकादशी तिथी जी आहे तर ती अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते. तर ही पुत्रदा एकादशी तिथी बघा 23 ऑगस्ट रोजी रात्री 2 वाजता सुरू होऊन ती 24 ऑगस्टला सोमवारी पहाटे 4:18 समाप्त होणार आहे. आणि उदय तिथी धार्मिक दृष्टीनं खूप महत्त्वाची मानली जात असते आणि म्हणूनच 23 ऑगस्ट 2026 रोजी उदय तिथी असल्यानं बघा सामान्यतः गृहस्थाश्रमी लोक या दिवशी एकादशीचा उपवास करतील आणि जे काही वैष्णव पंथामधील भाविक आहेत तर ते 24 ऑगस्ट रोजी व्रत करतील. त्यामुळं 24 ऑगस्ट रोजी उपवास तुम्ही जर केला तर तो 25 ऑगस्ट रोजी सूर्योदयानंतरनं व्रत सोडणं योग्य मानलं जातं. पण बघा, ज्यांनी 23 ऑगस्टला रविवारी एकादशीचं व्रत केलं असेल तर ते 24 ऑगस्टला दुपारी 1:41 पासून ते संध्याकाळी 4:16 हे व्रत तुम्ही सोडू शकता. पण या दिवशी श्रावणी सोमवार आहे तर अशा व्यक्तींनी
या परिस्थितीत पूजा करताना तिथे जी ठेवलेली आपण खडीसाखर असते किंवा एखादं फळ खाऊन पाणी पिऊन हे व्रत सोडावं एकादशीचं, किंवा तुळशीचं पान खाऊनसुद्धा तुम्ही हे व्रत सोडू शकता. सोमवारच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात शिवलिंगाची पूजा करून शिवशंकरांची आरती करून त्यांना नैवेद्य अर्पण करून तुम्ही या श्रावणी सोमवारचा उपवास हा सात्विक आहार घेऊन सोडू शकता. आता बघा, एकादशीचं व्रत सोडताना तुम्ही एखादं फळ किंवा तुळशीचं पान खाऊन पाणी पिऊन देखील हा उपवास सोडू शकता. आता बघा, उपवास करण्याची प्रत्येक भागामधील पद्धती ही जी आहे तर ती वेगवेगळी असू शकते. काही बदल यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, पण काही भागामध्ये अशा पद्धतीनं व्रत सोडलं जाऊ शकतं किंवा वेगळ्या पद्धतीनं सुद्धा सोडलं जाऊ शकतं. ज्या भागामध्ये बघा तुमच्या पद्धतीनं जे व्रत केलं जाईल जशा पद्धतीनं, तर त्याच पद्धतीनं तुम्ही हे व्रत सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की प्रत्येक भागामधील सांगितल्याप्रमाणे पद्धती ही वेगवेगळी असू शकते. आणि जर तुम्ही बघा सोमवारच्या दिवशी 24 ऑगस्टला जर हे व्रत केलं, तर हे जे व्रत आहे म्हणजे एकादशीचं व्रत, तर ते द्वादशी तिथीला सोडलं जातं. म्हणजे तुम्ही हे व्रत मंगळवारच्या दिवशी सोडायचं आहे. त्यामुळे बघा, तुमचं एकादशीचं व्रतसुद्धा घडणार आहे आणि श्रावणी सोमवारचं जे व्रत आहे तर ते सुद्धा घडणार आहे. आता बघा, श्रावणी सोमवारचा उपवास मग एकादशी जर तुम्ही सोमवारी केली, तर श्रावणी सोमवारचं व्रत कसं सोडावं, तर बघा प्रत्येक व्रतचं जे वेळ असते तर त्या वेळेमध्ये जर हा उपवास सोडला तरच त्या व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून ज्यांनी सोमवारच्या दिवशी एकादशीचं व्रत केलं आहे, श्रावणी सोमवारचं व्रत केलं आहे, तर अशांनी श्रावणी सोमवारचं व्रत कसं सोडावं, तर बघा संध्याकाळी आपल्याला प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे, नैवेद्य अर्पण करायचं आहे. आणि नंतरनं आपल्याला बघा तिथे पूजा करताना आपण वेगवेगळ्या प्रकारची फळं ठेवतो किंवा खडीसाखरेचा नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करत असतो. तर खडीसाखर खाऊन आणि पाणी पिऊन आपल्याला हे श्रावणी सोमवारचं व्रत सोडायचं आहे. आणि दरवर्षीप्रमाणे म्हणजे बघा प्रत्येक वर्षी आपण पुत्रदा एकादशीचं म्हणजे एकादशीचं व्रत आपण द्वादशीला सोडतो, तर त्याच पद्धतीनं तुम्ही मंगळवारी दुसऱ्या दिवशी हे व्रत एकादशीचं सोडू शकता. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे जे व्रत आहे तर ते करायचं आहे आणि या व्रताचा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे. हे जे काही नियम आहेत तर ते पाळूनच आपल्याला हे व्रत करायचं आहे. तर या एकादशीच्या दिवशी आणि श्रावणी सोमवारच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि भगवान शिवशंकर यांची एकत्रित पूजा करण्याचा दुर्मिळ योग आपल्याला प्राप्त झालेला आहे. एक सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल, त्यासोबतच बघा शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती भगवान श्री हरी विष्णूंच्या मूर्तीवरती स्वच्छ पाण्यानं पंचामृतानं अभिषेक करून आपल्याला विधीनुसार विधिवत त्यांची जी पूजा आहे तर ती करायची आहे. आणि संपूर्ण दिवसभर आपल्याला हा जो उपवास आहे तर तो करायचा आहे. भगवान श्री हरी विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं, त्यासोबतच पिवळ्या रंगाची फळं, त्यासोबतच बघा एक तुळशीपत्र जे आहे तर ते आवर्जून अर्पण करावं. आता शिवलिंगावरती अभिषेक करून झाल्यानंतर शिवलिंगाची पूजा करताना आपल्याला पांढऱ्या रंगाची फुलं, धोत्र्याचं फूल किंवा फळ, कण्हेरीची फुलं, त्यासोबतच बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. आता बेलपत्र अर्पण करताना आपल्याला एक नियम पाळायचा आहे. तर बघा ते बेलपत्र आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीनं अर्पण करायचं आहे. तर बेलपत्र आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि जो बेलपत्राचा गुळगुळीत भाग असेल, जो भाग चमकतो, तर तो भाग जो आहे तर त्या भागाचा स्पर्श शिवलिंगाला होईल अशा पद्धतीनं आपल्याला हे जे बेलपत्र आहे तर ते अर्पण करायचं आहे. आणि या दिवशी तिळाची जी शिवामूठ आहे तर ती शिवामूठ आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे. आता बघा एकादशीचं व्रत करत असताना धान्य जे आहे तर ते खाणं जरी वर्ज्य मानलं तरी देखील शिवामूठ अर्पण करताना कोणताही निषेध किंवा कोणताही नियम आपल्याला पाळण्याची गरज नाही. म्हणजे तिळाची जी शिवामूठ आहे तर ती नेहमीप्रमाणे प्रत्येक सोमवारी जशी आपण अर्पण करतो तर तशीच आपल्याला ही अर्पण करायची आहे. कारण की यामागे देखील एक पौराणिक कथा आहे, धार्मिक मान्यता आहे.
तर बघा या दिवशी केलेली पूजा ही हजारो वर्षांच्या तपश्चर्येचं फळ हे जे आहे तर ते आपल्याला प्राप्त करून देत असते. आणि बघा ही जी कथा आहे तर ती अशी आहे. पद्यपुराणानुसार द्वापार युगात महिष्मती नगरीचा राजा सुकेतुमान आणि त्याची राणी शैव्या हे खूप धार्मिक होते. सर्व सुख वैभव त्यांच्याकडे असून देखील त्यांना संततीची प्राप्ती झाली नव्हती आणि त्यामुळेच या राणी आणि त्यांचे पितर नेहमी चिंतित असायचे. चिंतेने व्याकुळ झालेला बघा जो राजा आहे तर तो एक दिवस जंगलात गेला. तेव्हा तिथे फिरत असताना त्याला मानस सरोवराजवळ बघा ऋषीमुनींचं आश्रम दिसलं. राजानं ऋषीमुनींच्या चरणी वंदन केलं. ऋषींनी राजाला सांगितलं की आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशी आहे आणि जी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येते. जो कोणी या एकादशीचं व्रत मनोभावे करतो तर त्याला निश्चितच गुणवान संततीची प्राप्ती होते. ऋषींच्या सांगण्यानुसार राजानं आणि राणीनं पुत्रदा एकादशीचं कडक व्रत केलं. नेमका याच दिवशी श्रावणी सोमवार देखील होता. त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंसोबतच महादेवांचीही बेलपत्रानं पूजा केली आणि या हरिहर पूजेच्या प्रभावानं राणी पुढे जाऊन गर्भवती राहिली आणि त्यांना एक पराक्रमी आणि धार्मिक पुत्राची प्राप्ती झाली आणि तेव्हापासूनच हे संतती सुख आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत केलं जातं. असं हे या दिवसाचं धार्मिक महत्त्व आहे, मान्यता आहे. आता बघा हे व्रत सोडताना आहारामध्ये भात, मूग डाळीची खिचडी किंवा वरण भात खाऊन हे आपण पारायण सोडू शकतो. असा सात्विक आहार आपल्याला हे पारायण सोडताना किंवा व्रत सोडताना घ्यायचं आहे. आता हे पारायण सोडताना बघा विडा म्हणजेच खाऊचं पान खाणं किंवा तांबूल खाणं हे टाळलं पाहिजे. मसूर डाळ, वांगे आणि कांदा लसूण खाणं वर्ज्य करावं. हे व्रत सोडताना कोणताही मांसाहार हा जो आहे तर तो चुकूनही करू नये. पवित्र असा श्रावण महिना आहे आणि हा संपूर्ण श्रावण महिना आपल्याला मांसाहार जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे. आता व्रत आणि पारायण सोडण्यापूर्वी बघा गरजू व्यक्तीला किंवा एखाद्या ब्राह्मणाला अन्न, फळे किंवा शिदा आपल्या कुवतीनुसार दान करावा. या दिवशी शिवामूठ अर्पण करण्याचे देखील काही नियम आहेत आणि तर आपल्याला बघा या दुसऱ्या दिवशी बघा श्रावणी सोमवारची जी शिवामूठ आहे दुसऱ्या श्रावणी सोमवारची तर ती तिळाची आहे. तर तीळ आपल्याला शिवामूठनं अर्पण करायचे आहेत. आता बघा शिवामूठ वाहण्यासाठी घेतलेलं जे धान्य आहे तर ते धान्य हे स्वच्छ आणि अखंड असावं. ते तुटलेलं किंवा किडलेलं नसावं. पूजा करताना घरातून सुती कपड्यात किंवा पात्रात धान्य घेऊन जावं. मंदिरात वाहिलेलं हे धान्य नंतर म्हणजे शिवामूठ वाहिलेलं धान्य नंतरनं गरजू व्यक्तींना दान केलं जातं किंवा पक्ष्यांना खाऊ घातलं जातं. शिवमंदिरात शिवामूठ म्हणून वाहिलेलं धान्य किंवा शिल्लक राहिलेलं धान्य घरी अजिबात आणू नये. शिवामूठ ही अर्पण करताना उजव्या हाताच्या मुठीत तीळ घ्यावेत. नमः शिवाय शांतिकराय सर्व दुःख निवारणाय नमः या मंत्राचा उच्चार करत शिवलिंगावरती शिवामूठ म्हणून तीळ अर्पण करावेत. एकादशीला व्रत करताना जरी काही धान्य खाणं वर्ज्य असलं तरीही शिवामूठ वाहण्यास किंवा अर्पण करण्यास कुठलाही निषेध नाही. एकादशीच्या दिवशी महादेवांना शिवामूठ वाहणं म्हणजे भगवान विष्णू आणि शिव या दोघांची एकाच वेळी पूजा केल्यासारखं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं आणि या एकादशीच्या दिवशी हरिहर योग जो आहे तर तो निर्माण होत आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं आपल्याला हे जे व्रत आहे, पूजा आहे, उपवास आहे तर तो या दिवशी करायचा आहे. हे जे काही नियम आहेत तर ते पाळूनच आपल्याला हे व्रत करायचं आहे आणि या ज्या काही सांगितलेल्या चुका आहेत तर त्या तुम्हाला करणं या दिवशी टाळायचं आहे. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका.